जय शिवराय मित्रांनो, मी दीपेश कदम परत एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आज ऑफिसला सुट्टी होती, आकाश आणि मी प्लॅन झाला होता 2 दिवसापूर्वीचा सरसगडला जायचा। पण आता आकाश नाईटवरनं डायरेक्ट आला आहे। नाईट केली त्यांनी, घरी गेला, फ्रेश झाला आणि आला, मला फोन केला जायचं का म्हणून। बोललो ठीक आहे जाऊया। तो आज आला आहे। आता आमचा प्लॅन झाला आहे फायनली सरसगडला जायचा पालीचा। आता जातो थेट सरसगडला। परत उशिराने व्हिडिओ टाकायला आपल्याला प्लॅनच व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे। तुम्ही एन्जॉय करा। फायनली 2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण सरसगडच्या पायथ्याशी आलो आहे, देऊळवाडीजवळ। आणि तिथून आता आपण ट्रेक चालू केलेली आहे। श्रीगणेश चालू केलेला आहे, आकाश आहे पुढं। आकाश पण ब्लॉग करत चालला आहे आणि मी पण ब्लॉग करतोय। आता आपल्याला इथून कंटिन्यू 2 तास तरी निदान डोंगर चढायचं आहे, म्हणजे आपल्याला किल्ला ट्रेक सर करायचं आहे। तर आपण आता चालू करूया, बघा पुढे। प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला असे चांगले मित्र भेटतात, जे आपल्याला रस्ता दाखवतात। इथं आपल्याला गडावर जायचा रस्ता दाखवलेला आहे, शिवस्मरण प्रतिष्ठान अंबाडी भिवंडी। आपल्याला हा रस्ता दाखवला आणि आपण आता या रस्त्याने असंच पुढं जायचं आहे। पूर्ण असं घनदाट जंगल आहे, घनदाट आहे पूर्ण। त्या जंगलातून आपल्याला जायचं आहे। आता तुम्हाला थोडी आपली एकदा ॲडव्हेंचर होणार आहे, खूप चांगली अशी ट्रेक होणार आहे। पूर्ण दोन्ही बाजूनी झाड आहे ते बघा, आणि आपल्याला या झाडांमधून जायचं आहे। एक रस्ता गेला तर रस्त्यातून जायचं आपल्याला। आकाश गेला पुढे, आपण इकडनं असते आपली शूटिंग करत जायचं। हॅलो खूप चांगला असं दृश्य आहे, नजारा खूप चांगला आहे। पाऊस पडायला पाहिजे होता, ऊन आहे, सकाळपासून ऊनच पडला आहे। आता वाजलेच 11:30 आणि आपण 11:30 वाजता ट्रेक चालू केले। 9:30 वाजता आपण पनवेलवरून निघालो। आपल्याला 2 तास लागले इकडे ट्रॅव्हल करताना, आणि आता 11:30 आपण चालू केले ट्रेक। पाऊस पाहिजे होता, थोडं हलक्या सरी पाहिजे होता, ट्रेक सर करताना मजा आली असते। अजून आता पाऊस नाही, पण कंटिन्यू ऊन आहे, थोडा दमछाक होते, पण जाऊया आपण रे, आपल्याला सवय झालेली आहे। थोडी सरळ चढण आहे, त्याच्यामुळे थोडा दम लागतोय, कारण का जवळ 1 वर्षानंतर ट्रेक करतोय त्यामुळं। आणि आपला फिटनेस जरा 0 आहे, त्यामुळे थोडाफार दम लागतोय। फिटनेस नसला ना, ट्रेक करताना लय प्रॉब्लेम येतो। पण तरी 4-5 दिवस झाले, आठवडा झाला असेल, घरी माझा वर्कआउट चालू होता। असं नाही की वर्कआउट करत नाही, घरी चालू होता वर्कआउट। पण वर्षभर जर ट्रेक नसेल केली, निदान कोणत्याही छोटा मोठा डोंगरावर जर नसेल गेलात ना, दमसक भरपूर होते। हो आलो
आकाश नुसता आपल्याला आवाज येतोय लवकर चल लवकर चल. ॲक्च्युअली तोच उशीर आला, त्याच्यामुळे ट्रेक आपली उशीर चालू झाली. कामावर गेला होता, काय बोलू शकत नाही. जॉब पहिले आहेच, जॉब करायलाच पाहिजे. त्यानंतर तो घरी आला, मग त्याने मला कॉल केला जाऊया म्हणून. तर आता आलो आहे. लेट्स गो, वी कॅन डू इट. आम्ही हा किल्ला पूर्ण सर करणार, की एवढा प्रॉब्लेम नाही. थोडीफार माहिती तुम्हाला मी रस्त्यामध्ये असते असे सांगतो किल्ल्याबद्दल, जेवढी आपल्याला माहिती तेवढी. परंतु कंटिन्यू राहा तुम्ही. त्याच्या अर्ध्यात आलो ना की तर पाण्याचं आपल्याला सुंदर टाकं दिसतं. पाणी किती स्वच्छ आहे, पिणे वगैरे माहिती नाही. कुठे झरला असेल तर आपण पाणी पिऊया. पाणी सध्या सर स्वच्छ दिसतोय. पावसाळ्याचा विचार करून आलेलो, पण पाऊस काय पडला नाही. भरपूर ऊन आहे, कंटिन्यू ऊन आहे. आपल्याला एक 2 मित्र भेटलेले, अनोळखी होते, मैत्री झाली. पुण्यावरनं आले होते ते. पहाटे सकाळी 6 वाजता पालीमध्ये आले. देवाचं दर्शन घेतलं त्यांनी आणि 8 वाजता किल्ला सर करायची स्टार्टिंग केलं त्यांनी. किल्ला सर करायला स्टार्टिंग केलं. तर आता आपल्याला घरी जाताना मिळालं अर्ध्या रस्त्यामध्ये. चांगला अनुभव त्याने सांगितला. असे माणसं आहेत ना आपल्याला फार कमी मिळतात, फार कमी. पुण्यावरनं आलेत ते. आता इथून हा किल्ला त्यांनी 12:15 आणि ते आता सरसगड केला त्यांनी. आता इथून ते मृगगडला गेलेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. किल्ला एकदम आरामात सर करा, काही टेन्शन नाही. आपल्याला थोडं दम लागते त्यांना सांगून. पण चांगलं आहे त्यांची जिद्द बघून. ते पण आपल्यासारखेच आहे, त्यांचा पण मंगळवार विकोप असतो. असं कुठला विकोपच्या दिवशी विकेंडला वगैरे जायत नाही ते. असेच मध्ये कोणते वार असेल तर जातात. चांगला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आपल्याला. आता इथून आपण जाऊया, पायऱ्या चढल्या की पुढून राईट टर्न घेऊया आपण, उजव्या मार्गे जाऊया. तिकडं पाण्याचे टाके आहेत, पाणी पिण्यायोग्य आहे असं ते म्हणालेत. पाणी पिया, खूप चांगलं आहे, थंड पाणी आहे. तिथून मग लेफ्ट साईडला डाव्या बाजूने गेलं की मंदिराकडे जाणारी वाट आहे, त्या वाटेकडे आपण जाऊया. थोडक्यात माहिती सांगतो किल्ल्याची. किल्ला हा समुद्र सपाटीपासून साधारण 450 मीटर उंचीचा आहे आणि किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. किल्ल्यावर जायला कातळामध्ये 96 ते 97 पायऱ्या, तेवढंच असतील. तेवढ्या पायऱ्या आपल्याला सर करायच्या आहेत आणि मग जायचं वरती. त्यानंतर उजव्या बाजूने आपल्याला टाक्यांच्या बाजूने जायचं आहे. मग येताना दक्षिण दरवाजा वगैरे करून यायचं आहे. बघूया, चला. आकाश पुढे गेला आहे, मी नेहमीप्रमाणे आस्ते आस्ते जातो व्हिडिओ करतो वगैरे. लेट्स गो. एकाच कातळाला 96 ते 93 पायऱ्या ज्या खोदलेल्या आहेत, बनवल्या आहेत, त्या अशा आहेत. बघा तुम्ही, त्या पायऱ्याने आपल्याला वरती जायचं आहे. तर आकाश वरती गेला आहे. तिथून अजून पुढे वरती एवढं जायचं आहे, त्यावरती पाणी टाकायला लागेल. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला ते गुहा लागते. गुफा आहे. आता किती आतमध्ये खोल आहे, काय आहे, कसं माहिती नाही आपल्याला. आतमध्ये काय आपण जाणार नाही. तिकडनं सरळ पायऱ्या चढायच्या आहेत. तिथं पायऱ्या दिसतं आपल्याला. तिथून वरती जायचं सरळ. झऱ्याचा आवाज येते, पाणी पिण्यासारखं आहे तिथं असं म्हटलं होतं ते मित्र. तिथं पाण्याची बॉटल आपण भरूया आता. हा आपला बालेकिल्ला आहे आणि हा एक आहे बुरुज आहे. हा बालेकिल्ला. आता आपल्याला इकडनं जायचं आहे. इकडनं गेला की आपण उजव्या मार्गे जाणार, तिथं टाके लागतील पाण्याच्या. आणि मग तिकडनं डाव्या बाजूला आपण मंदिराकडे जाऊया आणि मग तिकडनं दक्षिण दरवाजाकडे जाऊया, मग खाली जाऊया. आता आपल्याला ह्या सरळ पायऱ्या चढायच्या आहेत. 96 पायऱ्या आहेत म्हणतात. त्या पायऱ्या चढायच्यात आपल्याला इथून असं सरळ, मग जाऊया वरती. चला, लेट्स गो. मित्रांनो, फायनली आपण सरसगडच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. चला, लेट्स गो. दम प्रचंड लागतोय. हा आहे दिंडी दरवाजा आणि समोर आहे ती दिवडी पहारेकरांची आणि हा पहिला प्रवेशद्वार आहे. जय शिवराय. एकदम जोशामध्ये आपला भगवा रंग तिथं फडकतोय त्या बुरुजाजवळ. आपण इकडनं जाऊया. चला. तुम्हाला इथून एक दृश्य दाखवतो बघा. तर आपण या मार्गे इथून आलो. आता इकडनं जाऊया आपण इकडे वरती.
चला, सकाळपासून काय हवा लागत नव्हती, तर आता किल्ल्यावर आल्यावर हवा लागायला लागली, चांगली गारगार हवा. हा, आता काय दम लागत नाही, त्यामुळे आपण आरामात चढू शकतो डोंगर. हा, गार हवा लागते, म्हणजे पाऊस पडण्याचे संकेत आहेत. पाऊस पडला पाहिजे, जरा बरं वाटेल. असं विहंगम असं तुम्हाला दृश्य दाखवतो बघा. हा, पाऊस पडायला लागला. जय शिवराय. विहंगम असं दृश्य. हे खाली गाव आहे, पाली गाव आहे. आपण इकडनं चालू आहे, इथं त्या मार्गाने आलो आपण. कसं चढण आहे बघा, पार त्या खालच्या टोकापासून आलो आपण इकडनं असं कर तिकडं आलो. हे बुरुजाची तटबंदी आहे खाली. तो आपला भगवा ध्वज कसा फडकतोय. आता आपल्याला इकडे जायचं आहे. तिथं मागे एक पहिलं पाण्याचं टाकं होतं, हे आता दुसरं लागलं. एक पाण्याचा टाका आहे, हे आहे औदुंबर हौद, इथं लिहिलेलं आहे. कातळ कसं दिसतंय बघा. ते गार लागतं जरा, आता गार पाऊस पडतोय, थोडं गार लागतं, जरा बरं वाटतंय. 2-3 पाण्याच्या टाकायला गेले, आता हा चौथा पाण्याचा टाका आहे. आपण इकडे जाऊया वरती, अजून मंदिराच्या दिशेने जाऊया. चला, अजून एक पाण्याचा हौद आहे इथे. पाठलाग सोडत नाही हा आपला, काय आपल्या सोबतच आहे. आणि आता पूर्ण किल्ल्यापर्यंत आला तो आपल्यासोबत. मानलं यार त्याला. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला दिसतात असे भेटतात एंडपर्यंत. त्यापैकी हा एक आहे जो पाली गावातून आपल्या सोबत सुरुवातीपासून आला आहे. ते असल्या गवतातून जावं लागतं आपल्याला, झाडीमधून. हा, काय मजा आहे, वाट काय भारी आहे. गार हवा लागते ना, त्यामुळे जरा बरं वाटतंय. सकाळपासून ऊन लागत होतं, आता जरा गार हवा येते वरती आता किल्ल्यावर आल्यापासून, त्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि पूर्ण ठिकाणी शांतता आहे, खूपच शांतता आहे, खूप. मनाची शांती जर करायची असेल ना, इकडे या. हे बघा, हे तर अजून एक टाकेसारखंच काहीतरी दिसतंय आपल्याला, टाकच असेल आय थिंक. इकडे बघा, बांधकाम बघा, मातीचं बांधकाम आहे, दगडी मातीचं. वरून झऱ्याचं पाणी पडते खाली. आता इकडनं आपल्याला एक बुरुज आहे, नाही इकडे, हे इकडे काहीतरी आहे काय इथे दरवाजा दिसतोय. हे आपण स्किप करूया, पुढे जायची काय आपल्यात हिंमत नाही. जाऊ शकतो पण सध्या उशीर झाला, त्यामुळे आपण इकडनं डायरेक्ट मंदिराकडे जाऊया. काय वातावरण आहे यार, काय वातावरण आहे. हे बघा, झऱ्याचं पाणी पडतं खाली. आता इकडे आपण एक बॉटल भरूया पाण्याची आपली. जिथं खाली आहेत सध्या, हे पाण्याची हौद खाली आहे. घाण कचरा प्लास्टिक वगैरे केलेले आहे, रेडबुल्स वगैरे, काय यार, 1000 वेळा सांगून पण समजत नाही लोकांना. आणि हे मातीचं बांधकाम आहे, पुरातनच आहे असं वाटतंय, पुरातन काळातलंच मातीचं बांधकाम. बघा, अरे इकडे तर काय पाणीच नाही आहे, पूर्ण सुख आहे, असं होतं उन्हाळ्यातलं वातावरण. वा, चला पुढे जाऊया. कमॉन शेरू, लेट्स गो. या गुफा आहेत, 3 गुफा आहेत ज्या खाली आहेत. आता एक पुढे चौथी बघूया. आकाश आहे तिथे आधीच. हो हो हो, पाण्याचं टाकं आहे हे. संवर्धन करणाऱ्या मंडळांनी साफसफाई केलेलं आहे दिसते. खूप खोल आहे, पाणी नाही सध्यात पण खूप खोल आहे. आणखीन एक हौद आहे, आणखीन एक पाण्याचा टाका आहे, खूप खोल आहे. आतमध्ये आणखीन एक पाण्याचा टाका आहे, हे बघा. आता आम्ही आलो मागच्या बाजूला किल्ल्याच्या.
जिथून आपल्याला मंदिराच्या मार्गे जायचं आहे, मंदिराकडे जायचं आहे, पूर्ण गोल राऊंड मारून. आणि समोर दिसतो तो नजारा खूप छान आहे, खूप छान. ही तटबंदी आहे, तुटलेली दिसते सगळी. हे बघा इकडे पण आहे. खूप गार पाणी आहे, पोटामध्ये थंड थंड वाटायला लागले. चांगलं पाणी आहे, खूप स्वच्छ पाणी आहे. बघा, आपण या अगोदर कर्नाळा किल्ल्यावर पाणी प्यायलं होतं टाकीतलं, त्यानंतर आता सरसगडमधलं त्या टाकीतलं पाणी पितोय. खूप चांगलं पाणी आहे. हे पाणी का चांगलं माहिती आहे का? जे प्रतिष्ठान येतात ना गड संवर्धन करायला, वेगवेगळे मंडळ येतात स्वखर्चातून, ते ना हे टाकी पाण्याचं वगैरे पूर्ण साफ करतात. तुम्हाला दाखवतो मी, त्यांनी पाण्याचं टाकं साफ केलेलं आहे. इकडे तुम्हाला प्रूफ दाखवतो पाण्याचं टाकं कसं साफ म्हणजे केलं की नाही ते तुम्हाला समजेल. बघा, पाण्याचं टाकं आहे ना, त्यांनी जे साफ केलं ना सगळीकडे ठेवलेलं आहे. हे दगडं काढले आहेत, घाण काढलेले आहेत, त्यामुळे समजतं आपल्याला पाण्याचं टाकं साफ केलेलं आहे. या टाकाच्या उजव्या बाजूलाच महादरवाजा आहे किल्ल्याचा. हा महादरवाजा आहे. आणि आपल्याला जायचं इकडे डाव्या बाजूला, इकडे आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. त्यामुळे चला, फायनली आपण किल्ल्याच्या टॉप भागावरती आलो आहे. इकडे मंदिर आहे, त्या मंदिराजवळ आलो आहे, जातो तिथं आता. इथं कॅमेरे लावलेले आहे असं मला वाटतं आहे. आणि आता आपण जातो मंदिराजवळ. फायनली आपण मंदिराजवळ आपण आलो आहे. ह्या 2 ठिकाणी कॅमेरे लावलेले दिसत आहेत आणि चांगले आहे. ही समाधी दिसते एक प्रकारे पुरातन. आणि इकडं आहे मंदिर. बऱ्याच ठिकाणी कॅमेरे लावलेत, आतापर्यंत 4 दिसलेत कॅमेरे लावलेले. चांगलं आहे ते कॅमेरे लावलेत, म्हणजे कुठं काय घडत असेल तर निदान दिसेल तरी. तर कुठून जायचं? इकडनं जायचं, तिकडनं जायचं आहे? इकडनं जाऊया. फायनली आपण किल्ल्याच्या मंदिराजवळ आलो आहोत. हे छोटंसं तळं आहे आणि इथे आहे महादेवाचं मंदिर. मंडळी, फायनली आपण किल्ल्यावर आलो, देवाचं दर्शन घेतलं, थोडं जरा शांतता जरा स्पेंड करतोय. खूप बरं वाटतंय, एकांत वाटतंय. 2 जणच आहोत आम्ही, आकाश आणि मी. खूप मजा आली, खूप चांगला अनुभव होता. बऱ्याच वर्षानंतर ब्लॉग आता इथेच थांबवतोय, कारण का आपल्या मोबाईलचे चार्जिंग उतरायला आले. घरी जाईपर्यंत नॉर्मल तरी बॅटरी राहायला हवी. तोपर्यंत राम राम.
असेच जोडत राहा आपल्या चॅनलसोबत कायम आणि खूप चांगलं सपोर्ट करा. जय शिवराय.